ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत सेना महाराजांचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी माऊलीच्या सोहळ्या निमित्ताने ज्ञानेश्वरी मंदिर संस्थापक गुरुवर्य गोविंद महाराजजी केंद्रे त्यांची व्यवस्थित पुढे परंपरा चालवणारे आणि माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे विष्णुभाऊ केंद्रे, भास्कर महाराज, त्यांची सर्व सहकारी सहयोगी विश्वस्त मंडळी, या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे सालाबाद प्रमाणे एकादशीच्या दिवसाची आली त्यामुळे तुम्हा सर्व माऊलीवर श्रद्धा ठेवणाऱ्या वारकरी मंडळीच्या मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य, तुम्हालाही मनोभावे वंदन। इकडे जगदाळे गुरुजी पासून सगळे गुरुजी, इकडचेही सर्व गायनाचार्य टाळकरी महाराजांना, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, सर्वांना मनोभावे वंदन। काहींची नावं घेतली तर काहीचे नक्की राहून जातात आणि म्हणून सर्वच आपण धन्यवादास पात्र आहात। सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी, गुणीजन मंडळी यांच्याविषयी मला पांडुरंगासारखा आदर आहे। तिब्बटकर सर्वांना व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो। अनेक प्रांतातून माऊलीवर श्रद्धा ठेवून आलेली सर्व वारकरी मंडळी, मस्तकही पायावरी सर्वांना नमस्कार। शूटिंग वाले, पत्रकार, साउंड वाले, सर्वांना धन्यवाद। अतिशय सुंदर नियोजन हे पाहून वैकुंठात असलेले आमच्या गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांच्या डोळ्याला दरवर्षी आनंदाश्रूच्या धारा लागत असतात की इवलेसे रोप लाविले द्वारी। आज माझ्या लेकराने वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला। अतिशय सुंदर कार्य बाबांची परंपरा पुढे चालू आहे। याचं कारण आहे रोहिदास, सगळी विश्वस्त मंडळी एका मायेची लेकर होऊन एकत्रित येऊन हे काम करतात म्हणून दृष्ट लागेल असं। आज पवित्र दिवस आहे। एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः।
भगवान स्वतः सांगतात की मला वैष्णव आवडतो भक्तामध्ये, गंगा आवडती तीर्थामध्ये आणि एकादशी आवडती व्रतामध्ये. ही शब्द स्वतः भगवंताचे आहे. एकादशी वरहस्ती, व्रतेषु यदुनंदन, भागीरथीच तीर्थेषु आणि देव भक्तेषु वैष्णव. आज रोहिदास एकादशी सारखं व्रत आहे. साक्षात इंद्रायणी भागीरथी आहे, पूर्ववटिका माया दिसे. तिथे एक उल्लेख आलेलाच आहे, सर्वांना पाठ आहे. देव म्हणते रुक्मिणी हाचे एक योगी देखिला, नयनी हेचे ज्ञान संजीवनी जाण, त्रैलोक्यासी धन्य धन्य धरातही जो याते दृष्टीने आहे तो वाहतेल टाळी वैकुंठ पूर्णासी जो करील याची यात्रा तो तारले सकळी गोत्रा सकळी कुळे पवित्र याचे दर्शने होते अलंका पुरोयसी वपीठ. पूर्वे ते होते निळकंठ ब्रह्मादिक तपोरिष्ट येथेची पै केले इंद्र येऊनी भूमिशी याग संपादिले अरणशी इंद्रायणी इंद्रशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे. व्रतात एकादशी, तीर्थात भागीरथी आणि वैष्णवात ज्ञानदेव वैष्णव. हे तिन्हीचं एकत्रीकरण जिथे आहे त्या पवित्र क्षेत्रात आपण विराजमान आहोत. हे आपलं परम भाग्य आहे. पहिलं भाग्य आहे भारतात जन्म मिळाला, पुन्हा भाग्य आहे या साधू संतांच्या नंतर मिळाला. सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान असणारे संत ज्ञानोबा राय आहे, पण समकालीन आणि नंतरच्या संतांनी ज्यांना माऊली म्हणावं ते एकमेव संत. अरे मोठा कोणाला म्हणतात? घरातला कर्ता पुरुष मेला ना विष्णू महाराज, घर रडतं का मोठा गेला हो. अजून थोडासा मोठा गेला गाव रडतं, अजून थोडा मोठा गेला तालुका रडतो, अजून मोठा जाऊ द्या जिल्हा रडतो, अजून मोठा गेला महाराष्ट्र रडतो, त्याच्यापेक्षा मोठा गेला भारत रडतो, अजून मोठा गेला जगातले लोक रडतात. मोठा त्याला म्हणतात जगाचा बाप भगवान त्याच्यासाठी रडतो, ते संत ज्ञानोबा. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते हाती एक योगी देखिला नयनी, हाती एक योगी देखिला नयनी, हाती एक योगी देखिला नयनी, हाती एक योगी देखिला. हे ज्ञान संजीवनी, हे ज्ञान संजीवनी, ज्ञान संजीवनी, हे ज्ञान संजीवनी. जान रहे लोक्याचे, जान रहे लोक्याचे, लोक्याचे. धन्य धन्य धरातली, 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 धन्य धन्य. देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हाती एक योगी देखिला नयनी, योगी देखिला म्हणते रुक्मिणी हाच एक योगी देखिला नयनी. जग रडू लागलं म्हणजे अश्रू पुसायचं काम ज्या परमेश्वरानं करावं हिबटकर तोही नापास झाला. ढसा ढसा रडू लागला. नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळे असे. एवढंच नाही रोहिदास,
1400 वर्षाच्या चांगदेवाला कबुली जबाब द्यावा लागला. जिच्या पायावर डोकं ठेवून चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाचे चांगदेव कबुली जबाब देतात आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांनाही प्रेमानं उपदेश करणारी मुक्ताबाई. दादा विश्व रागे झाले वन, संती सुके व्हावे पाड. इतक्या ऐकून शांती धरा ताटे. अरे जीभ दातानं चावली. कोण? जगाला उपदेश करणाऱ्या माऊलीलाही 2 शब्द प्रेमानं उपदेश करणारी मुक्ताबाई. पण 3 नापास झाली. जेव्हा डोळ्यापुढे चित्र आणा, एक हात निवृत्तीनाथाने धरला, मी काल उल्लेख केला. एक हात देवाने, देवे निवृत्तीने धरले, दोन्ही करत जातो ज्ञानेश्वर पैसावया. आणि मग मुक्ताबाईनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं. रडू नको मुक्ता, रडू नको. देव म्हणतात देवा हेच आळंदी आहे. आम्ही झोपत होतो, आमचे मायबाप रात्रीचे गेले ना देवा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान देवा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान होतो देवा. बापानी माता गेले देवाजवळ तात आणि माता गेली से येथून, हीच आळंदी आहे देवा. तेव्हा आम्ही लहान पांडुरंग. मी 6-7 वर्षाची होती देवा. माझा भाऊ सोपान 9चा, 11 वर्षाचं ज्ञानोबा आहे आणि 13चा माझा मोठा भाऊ निवृत्ती. मला भूक लागली तर सिद्ध बेटातल्या झाडीत माझा सोपान कडेवर घेऊन फिरायचा. रडू नको ताई, रडू नको. आपले 2 भाऊ गेले गावात, पीठ मागून आणतील. ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. 1-2 वर्षाचा काळ, 8वा कोरोनाचा भयंकर काळ. काही घराला कुलपाय रोहिदास, वारसदार नाही राहिलं कोणी. ते आमचे विठ्ठल महाराज साबळे मृदंगाचार्य सकाळी 9ला मरण पावला. बायको 12ला आणि 3 वाजता त्याची वहिनी. एका चितेवर 3 प्रेत. अजून कुलूप आहे. बाप मेला तर मुलगा नाही प्रेत यात्रेला, मुलगा गेला बाप नाही. असा काळ आपण भोगला. पुन्हा माऊलीनं आपल्या भेटी होऊ दिल्या. ही केवढी कृपा आपण लक्षात.
बरवे झाले आजी वैरी नाही पडलो मृत्यूचे वाचून आलो येशवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण पाहता पाहता वारकरी संप्रदायातली मंडळी ही वारी पूजनीय आमच्यावर पुत्रवत प्रेम होतं नामदेव शास्त्रीवर न माझ्यावर. सातारकर बाबा त्यांच्या शिवाय वारी आहे ही. काय वैभव होतं ते परमार्थातलं. अरे वारकरी संप्रदायातला वाघ होता वाघ. लक्षात व्यक्तीचं महत्व समकालीन कळत नाही गेल्यावर कळत. फार मोठी आमच्या वारकरी संप्रदायात निर्माण झालेली ही पोकळी कधी भरून न निघणारी. म्हणून आजचं माझं कीर्तन नाही तर 3 ते 5 नंतर बाबांचं असायचं. विष्णू बाबा आले त्यांचे डोळे भरून आले म्हणले बाबा आता आपलं 4 ते 6 ठीक आहे. बरेच वर्ष बाबांनी इथे सेवा केली. गए हुए कभी आते नहीं लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती. सर्व आपणाला पोरक करून बाबा गेले. नाहीतर पुन्हा प्रचंड गर्दी कीर्तनाला इथे असायची दिवसभर. आज एकादशी मी 3 गोष्टी आपल्या पुढे सांगितल्या. गर्ग संहितेमधला तो श्लोक आहे. एकादशी वरहस्ती व्रतेषु यगुणन्न भागीरथेषु तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवाः. गर्ग संहितेमध्ये भगवान स्वतः सांगतात मला आवडणाऱ्या 3 गोष्टी. भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. ज्ञानदेव वैष्णव मोठा. तीर्थामध्ये भागीरथी साक्षात इंद्रायणी भागीरथी प्रमाण होऊन गेले. आणि व्रतामध्ये एकादशी. प्रिय भगवंताची कोटी गुणे कोटी गुणे प्रिय भगवंताची कोटी गुणे कोटी गुणे प्रिय भगवंताची कोटी गुणे व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंताची कोटी गुणे कोटी प्रिय भगवंताची कोटी गुणे व्रता माझे व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे. आणि ही एकादशीची सेवा बरं का रोहिदास. बरेच वर्ष झाले विष्णू बाबा लहान होते तेव्हापासून ही आजची सेवा माझ्याकडे आहे. अजून चुकली नाही. ज्या वर्षी ऍक्सिडेंट झाला 2003 साली इकडचेच कीर्तन करायला मी घरून निघलो आणि बडनेरा बायपासला आमचा ऍक्सिडेंट झाला. तो योगेश जाग्यावर गेला. गंभीरची मांडी तुटली ना आम्ही गाडीत गुंडाळलो.
तेवढ्याच वर्षी गैरहजेरी लागली, अजून नाही. नवीन डायरी घेतली की आजची तारीख लिहून घेतो, फक्त वेळ 3 ते 5 लिहिली होती, एवढंच. बरोबर करू आपण. 6ला तुम्हाला मोकळे करतो, पण मी 4ला विना घेतला हे लक्षात ठेवा. एवढी अडचण येते. 2 वेळा मणक्याचं ऑपरेशन झालं, भाऊ चालण्याचा त्रास आहे, हा पाय बधीर होतो, पण आज चालावंच लागतं आम्हाला. आज हे आले बुवा सगळे 10-20 लोकांनी कडं करून इथपर्यंत आणलं. पुन्हा नेऊन द्या बरं का जाग्यावर, नाही तर गरज सरो नाही. सुरक्षित आणलं. मला तर असं वाटायचं की आज मी मोदीजीच झालो का काय. हे अतिप्रेमाचं बोलणं आहे. आता आमची गाडी उताराला किती वर्ष सेवा असेल माऊलीन ठरवलं त्याप्रमाणे होईल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हे ज्ञानेश्वरी एकादशी आहेच. विठ्ठल अभंग सेना महाराजांचा आहे. एक थोडक्यात संदर्भ देतो. रोहिदास सेना महाराजांचे वडील, त्यांचं नाव देवीदास वैद्य, आडनाव वैद्य आहे. आणि माऊलीचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी. हा संदर्भ लक्षात घ्या. हे गुरुबंधू आहे. तसे ते महाराष्ट्रातले. अरे असा एकही समाज नाही, प्रत्येक समाजात संत आहे. संता नाही कुळ याती, संता नाही कुळ याती, संता नाही कुळ याती, संता नाही कुळ याती. सिंपल्या पोटी जन्मे मोती, सिंपल्या पोटी जन्मे मोती, सिंपल्या पोटी जन्मे मोती, सिंपल्या पोटी जन्मे कोटी, सिंपल्या पोटी जन्मे कोटी, सिंपल्या पोटी जन्मे नाही म्हटलं तर चालेल, शब्द तेच पाहिजे. सरकारच्या घटना बदलतील, अभंग नाही बदलणार. तुम्ही संता नाही याती कुळ म्हणता, संता नाही कुळ याती, शिंपल्या पोटी जन्मय मोती, मजा जाते निघून. काही ठोकून नाही द्यायचं. विठ्ठल प्रत्येक समाजात संत आहे. प्रत्येक समाजातील संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला त्यांच्या त्यांच्या प्रमाणावरून. आता घाबरू नका, आता नाही, आता तुम्हाला पाठ असणारेच काढतो मी. आम्हाला नवीन शोधून त्याच्या वेल्डिंग करण्यासाठी हे आणावं लागतं, तर तुम्ही संता नाही याती कुळ म्हणता. ठीक आहे ना. संता नाही कुळ याती आणि शिंपल्या पोटी जन्मे मोती. आता हे पाठ झालं असेल. विठ्ठल प्रत्येक समाजात संत आहे आणि प्रत्येक समाजातील संताला आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे. असा एकही समाज नाही ज्याच्या संत नाही, एकही संत नाही समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. त्यांची त्यांची प्रमाण. आता घाबरू नका, थोडक्यात बस. त्यांची त्यांची प्रमाण. तुकोबार आहे. बरे देवा कुणबी केलो. प्रकरण वाढवायचं नाही, आपला अभंग चालू आहे. तेवढंच पकडतात मुद्दा. अरे तेव्हाच, आता कशाला मागता प्रमाणपत्र. ते मोरे घराण्यातले मराठे, पण कुणबी केलो आहे ना स्वाभी. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो. स्वाभिमान.
सावता महाराज आम्ही माळ्याची जात पण उल्लेख केला का नाही. शेतला उभा इथं नरहरी महाराज देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. तू का पाहतो तो कुंभार समाजाचा आहे ना. कुलालाचे वंशी जन्मले शरीर तुझंही आहे भाऊ प्रमाण नको नाराज हो. पण कुंभार घातलाच ना शब्द गोरोबा काकाने. परतीचा प्रवास तीर्थयात्रा नामदेवादी संत मंडळीनं अनेकशे विष्णूबाबा त्या दिवशी महाशिवरात्र होती. जनाबाई म्हणल्या आज महाशिवरात्रीचा पर्व कीर्तन नामदेवाचं कीर्तन सुरू झालं. आतमध्ये शिव महिमन चालू होतं ब्रह्मवृंदांचं. स्मशान क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः सीता भस्मलेप स्रगमिनु करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामयोमखिलं तथापि स्मरतो नाम वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिकावर झाला त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा. मी तिथंच होतो. असं 2-4 वेळेला झालं आणि सगळी ब्रह्मवृंद म्हणत टाळकऱ्यांनो कोणी परवानगी दिली चालतं ऐकून हाकून दिलं. पण नामदेवराय नाराज झाले नाही. त्यांचं ठरलं होतं एक राय के हजार इसे उसमें मेरा मौला बसे. माझा देव देवळापुरता नाही. मंदिराच्या मागे गेले सोलापूरकर मंदिराच्या मागे गेले नामदेवराय. तिथे कीर्तन सुरू केलं. घडलेली घटना पण थोडं रागावून केलं कीर्तन. देवावर चिडले. देवा तुझी मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी. अरे मग कीर्तनासाठी आलो तर मला का हाकलून दिलं. मी शिंप्याच्या कोळ्यात जन्माला आलो म्हणून ना. मग जन्माला घातलंय कोणी. ही नदी न जात मोरे पंढरी खेळाना ही नदी न जात मोरे पंढरी ही नदी न जात मोरे पंढरी खेळाना ही नदी न जात मोरे पंढरी खेळाना ऐसा तोड़ नाम भरजी काहे को बनाया 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 हीन तीन जात मोरा पंढरी शरण हीन तीन जात मोरा पंढरी शरण ताड़ बिना लेकर नामा देवल में गया पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लग पुकारे जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे. बस त्याचं ते भाषांतर अभंग एकच आहे.
फिरविले देऊळ. जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे, नाना बरन गवा उनका एक बरन दूध. तुम कहाँ के बम्मन और हम कहाँ के सूद, मन मेरी सुई तन मेरा धागा, आणि केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढा ओढाताण केली पण अभंग शिंपी शब्दावरच थांबवला. स्वाभिमान. तसं ज्यांचा अभंग आहे ते शेणा महाराज. आम्ही वारीक वारीक पाठ आहे तुम्हाला, करू करू हजामत बारीक, पण कशी का करेना वारीक शब्द आणलाच की नाही. नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासी व्यवहारासी न संडी. 7 पिढ्यापासून महाराष्ट्रातले संत देवीदास वैद्य, तिकडे मध्य प्रदेशमध्ये बुंदेलखंड आणि उदयसिंह राजाच्या पदरी सेवा. त्यांचा मुलगा मग रामसिंह हा क्रूर स्वभावाचा निघाला वगैरे. मी सांगतो थोडक्यात सगळ्या स्पर्श करून टाकू आपण. बरं का, अजिबात तुम्ही काळजी करू नका विष्णुभाऊ. विठ्ठल पंतजी आणि देवीदासजी वैद्य, त्यांच्या पत्नीचं नाव प्रेम कुंवर. देवीदासजीची पत्नी प्रेम कुंवर म्हणजे संत सेना महाराजांची मम्मी चांगलं कळते तुम्हाला. सेना महाराजांच्या पत्नीचं नाव सुंदराबाई. परिवार लक्षात येईल का नाही? हो म्हणत द्या, नाही तर मग विसरल्यावर मी आहेच ना पुन्हा. आईचं नाव प्रेम कुंवर, बापाचं नाव देवीदास वैद्य, पत्नीचं नाव सुंदराबाई. दररोज रामानंदाकडे शिकलेले हे दोघं गुरुबंधू देवीदासजी वैद्य, विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि दररोज प्रवचन संपताना एक वाक्य रामानंद स्वामीचं, अरे देव आता महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात एकदा तरी जाऊन त्या महाराष्ट्रात पांडुरंगाचं दर्शन घ्या. आणि तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो. हे दररोजचं वाक्य पाठ झालंय दोघालाही. पुढे विद्या प्राप्तीनंतर देवीदासजी गेले त्यांची सेवा करायला बुंदेलखंड ते उदयसिंह राजाच्या पदरी. विठ्ठलपंत आले आळंदीला, गृहस्थाश्रम स्वीकारला, 4 लेकरं झाली. सगळे तुम्हाला पाठ आहे. तिकडचा संदर्भ सांगतो. पुढे रामसिंह मरण पावला, मुलगा राजा झाला. उदयसिंह मरण पावला, मुलगा राजा झाला. रामसिंह गरम डोक्याचा होता, त्याला कोड होती, अंगाला चट्टे पडले होते, उष्णता सहन होईना, कोणावरही चिडायचा रामसिंह. थकता काळ देवीदासजी वैद्य यांचा आला. मरताना सेना महाराजच्या मांडीवर डोकं ठेवलं. सेना मरतो बाबा, पण माझे गुरुबंधू महाराष्ट्रात आहे, विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. सेना त्यांना 4 मुलं आहे. ते अधिकारी मुलं आहे, सामान्य नाही. आम्ही गुरुबंधू आहे, रामानंदाचे शिष्य. आणि दररोज आमचे गुरुजी म्हणायचे एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. आणि तो पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. पण या कार्यव्यापामुळे मला नाही जमलं रे सेना. मरतानाची एक इच्छा माझी पूर्ण कर. काय बाबा? एकदा तरी मी मेल्यावर महाराष्ट्रात, अरे आपण तिकडचेच आहोत, महाराष्ट्रात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घे. आणि तिथं गेल्यावर अलंकापूरला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या लेकराची भेट घे. आणि प्राण सोडला मांडीवर, मरण पावला. सेवा परंपरेनं आली सेना महाराजाकडे. आता रामसिंहाच्या पदरी सेवा. कार्यव्यापामुळे येता नाही आलं रोहिदास, पण बापाचं वाक्य, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. म्हणून इकडनं तीर्थयात्रेला गेलेले वारकरी पाहिले का, झेंडेवाले, तुळशीच्या माळा, पाया पडायचा सेना, चला आमच्या घरी. त्यांना आंघोळा घालायचा, त्यांच्या हजामती करायचा, त्यांना जेवण द्यायचं आणि यथाशक्ती दक्षिणाही सुरू केलं. येता तर नाही येत, पण बाप म्हणला होता ना, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा पांडुरंग करतो, हे चालू ठेवलं. एक दिवस त्या रामसिंहाला, जा रे सेनाला बोलवा, दाढी करायची म्हणाव. आणि ते सेवक पळतच आले. 10 वारकरी आत आहे. सेना हजामती करतोय वारकऱ्याच्या. आणि सुंदराबाई घराच्या बाहेर होती उभी. तिला विचार, कुठे गेला सेना?
अहो ते महाराष्ट्रातले वारकरी आले, वारकरी पांडुरंगाचे भक्त झेंड्यावाले, त्यांच्या हजामती चालू आहे. ते झालं की पाठवते. बिचारी सहज बोलली. वापस आले सेवक. तो गरम डोक्याचा राजा रामसिंह, का रे सेना? ते वारकरी आले म्हणतात, महाराष्ट्रातले झेंड्यावाले, त्यांच्या हजामती करते. त्याची बायको म्हणली ते झाल्यावर पाठवते. सेनाचं वर्चस्व सहन न होणारे दरबारात लोक होतेच, त्यांना आयतच कोलीत मिळालं. शपारलाय तो सेना. तुमच्यापेक्षा झेंड्यावाले वारकरी मोठे झाले का राजे? त्यांच्या हजामती अधीन मालकाची नंतर हे आगीत रॉकेल म्हणतात त्याला. ते आधीच गरम डोक्याचं होतं. असं आहे का? जा त्याला फाशी द्या. आता एवढं वाक्य जेव्हा राजानं दरबारात उच्चारलं, जगाचा बाप विटेवर ढसाढसा रडू लागला पंढरपुरात. अरे माझ्या शेणाला फाशी कशाबद्दल? माझ्या भक्ताच्या वारकऱ्याच्या हजामती केल्याबद्दल फाशी. क्षणार्धात जगाचा बाप सेना नावी झाला. आणि ती VIP धोकटी असते. ते बाकीच्यांच्या हजामती करायचे वस्त्र वेगळे, ती VIP होती, कुंटीला लटकलेली. देवाच्या सेनाच्या रूपातल्या देवानं ती धोकटी काढली. बघले दाबी जो पळत गेला देव, क्षणार्धात दंडवत राजा रामसिंहाला. चुकलं सरकार, थोडी वेळ झाली, आजपासून असा अपराध होणार नाही. लेकरं आहेत, कामावून कमी कराल तर लेकरं भेकेला लागतील. मायबाप असं करू नका, मला एवढा गुन्हा माफ करा, एवढा गुन्हा माफ करा. त्याला काय माहिती जगाचा बाप माझी विनवणी करतोय म्हणून. रोहिदास हजामत सुरू झाली. ते आता सारखं नव्हतं. ते वाटी पाण्याची, ते तणनाशक सारखं स्प्रे नव्हतं. ते हे नीट आहे का भाऊ? भारतीय बैठक. ते वाटीतलं पाणी लावायचा देव आणि राजा हळूच वाटीत बघायचा. वाटीतल्या पाण्यात देव दिसायचा. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले, कैसे नवल झाले परी, नवल वाटी माझी दिसे हरी, 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 वाटी माझी कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, राधे राधे वाह रोहिदास, मजा आहे, मजा आहे. पण 6ला सोडतो, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. अजून वन्स मोर म्हणतात लोक, पण मी 1 मिनिटही पुढे जात नाही आणि 1 मिनिटही उशिरा येत नाही. विठ्ठल कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. वाटीतल्या पाण्यात देव दिसायचा राजाला आणि पुढे शेना नावी. राजा पागल झाला हजामत करता करता. मग शेवटी तो आरसा असतो, तो फिट केलेला आरसा नव्हता, दाखवायचा होता आणि तो शेवटी दाखवावा लागतो. शेवटी अरे हजामतीच्या काही पद्धती आहे. पहिल्यांदा पाणी लावायचं. कोणतं पाणी? शांती उदक डोळी चोळू. डोळ्याला चोळणारं पाणी म्हणजे शांती रूपी उदक. मग शेंडी पिळायची, अहंकाराची शेंडी पिळू. हजामत लक्षात आली ना? करू हजामत बारीक. ते झाल्यावर डोळी चोळून द्यायची शांती रूपी उदकानं. मग अहंकार रूपी शेंडी पिळायची. शेंडी असायची पूर्वी.
नंतर बगला काढण्याचा कार्यक्रम असतो. बगला झाल्यावर नख. तुम्हाला माहिती आहे का पद्धत? का बसला सकाळी उठला का आरशा पुढं ब्लेडला बगला नख, हे सगळे पद्धत पहा तुम्ही तेव्हाची. कोणत्या बगला? भावार्थाच्या बगला झाडू, भावार्थाच्या बगला झाडू, भावार्थाच्या बगला झाडू, भावार्थाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे